ह्या आजाराला नागिन म्हणतात. आणि बऱ्याच लोकांना कळत नाही नागिन म्हणजे काय. तर काय वेळेला अशा फोड्या येतात, मग डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन वगैरे घेतात, किंवा मग त्याच्याने काय होतं, हे नागिन ज्याला होते ना त्याला पूर्णपणे तिकडे अंगात कणकण तर येतेच, आणि इकडे खाज, आग होणे हे सिम्पटम असतात. तर ते कोणाला जर अशी नागिन झाली तर आता मी तुम्हाला प्रत्यक्षात त्याचा फोटो पण आणि झूम करून पण दाखवलेलं आहे, आणि त्याच्यासाठी आपण हे रामबाण औषध बनवलेलं आहे. हे फक्त 3च दिवस लावायचं. 3 दिवसात तुमची 99% नागिन बरी होऊन जाते. तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही, काही नाही, कुठली टॅबलेट किंवा काही खायची गरज नाही. फक्त थोडंसं आपण जे म्हणतो ना, आपण जरा म्हणजे मच्छी मटण वगैरे किंवा अशा गोष्टी थोड्याशा टाळायच्या. बंद करायचं. ओके, असं असं तो. ते बघितलं तर ओठापर्यंत, म्हणजे आग ही नंतर मग तोंडामध्ये जाते, आणि मग नंतर काय होतं, मग ते समजा आपल्याला कळलं नाही, आता इथपर्यंत आली ओठापर्यंत, इथून जर आत गेली मग ती घशापर्यंत जाते, आणि मग ते डिफिकल्ट होतं. लक्षात आलं ना? मग त्यावेळेला होतं कसं, खाणं पिणं बंद होतं, गिळता येत नाही, कालपासून जेवत पण नाही. त्याच्यामुळे ते कणकण असते ना. बस, ओके, थोडा वेळ बसूनच बस. अशा तर हे आमचे पेशंट आहेत, नागिन झाली होती इकडे. तर आता नागिन जवळजवळ 3 लेप लावायला लागतात. 3 लेप मध्येच खूप चांगला आराम येतो, आणि त्याच्यानंतर एक 2-3 दिवसानंतर, म्हणजे साधारणतः 5 ते 7 दिवसामध्ये पूर्णपणे डाग सुद्धा राहत नाही. बघू शकता तुम्ही इकडे. मॅडम कसं वाटते आता? एकदम मस्त. आता आग वगैरे होत नाही ना तिकडे? नाही काहीच नाही. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी तिला नागिन झाली होती पूर्ण, इथे हे इथे, बरोबर. आता पूर्णपणे डाग सुद्धा राहिलेले नाही, बघू शकता तुम्ही पूर्णपणे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. आता तिला एकदम आराम आहे. असं आपलं एक रामबाण औषध आहे, नागिनचं औषध आपण देतो.